या ठिकाणी तुम्ही सगळे पाहतच आहात। तसेच अतिशय मेहनतीने दररोज सकाळ संध्याकाळ मेहनतीने त्यांना शिकवणारे यांनी दिवस रात्र मेहनत करून विद्यार्थ्यांना घडवलं। म्हणूनच आज आपण या ठिकाणी एवढं आपण सोन्याच्या हिऱ्याच्या ठिकाणी गेले। त्यांनी पाहिलंच आहे की स्पर्धा कशी असते आणि या स्पर्धेमध्ये आजचं युग आहे। नुसतं शिकून आपण पुढे जात नाही तर खेळामध्ये सुद्धा करिअर आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आज आदिवासी खेळाडू सुद्धा तुम्ही पाहिलेले आहेत। आपल्या ठिकाणी स्पर्धा पार पडल्या। आपण सुद्धा पाहिलं होतं की आदिवासी समाजाची मुलं आज राष्ट्रीय आणि ऑलिम्पिक स्तरावर पोहोचलेले आहेत। आणि आपल्या या मुलांमध्ये एक जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनतीचे आहेत। आणि ही मेहनत या आपल्या शाळेने दाखवून दिलेली आहे। म्हणून या ठिकाणी छोट्याशा कानी आपण त्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी तसंच शुभेच्छा देण्यासाठी आहोत। आजच्या या कार्यक्रमासाठी आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। सन्माननीय व्यासपीठावर विराजमान माझे सहकारी शिक्षक, त्यांनी काही का असेना जेव्हा एखादी चांगली घटना घडते त्याच्या मागे प्रत्येकाचा हात असतो। कणाकणाने एक बिल्डिंग तयार होते, थेंबाथेंबाने एक सागर तयार होतो। तसं या धनराट आश्रमशाळेच्या प्रत्येक शिक्षकांनी मुलांमध्ये चांगले गुण रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते गुण रुजवलेले आहे आणि त्याचं प्रतिफळ या ठिकाणी आपल्याला आज दिसत आहे। मित्रांनो, यांनी केलं आणि बघतो आहे की अतिशय मेहनत आणि खेळामध्ये लहान लहान बारीक बारीक ज्या काही गोष्टी असतात त्या जर आपल्याला माहीत नसल्या तर आपण कोणताही खेळ जिंकू शकत नाही। आणि त्या लहान लहान गोष्टीचं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी सुलेमान सर करत असतात। आणि म्हणून आज आपल्यासमोर एवढ्या 12 ट्रॉफी या ठिकाणी आहे आणि नंदुरबार जिल्ह्याचे दुसऱ्या क्रमांकाचं आपण उपविजेता आहे। तर सर्वप्रथम सगळ्या खेळाडूंचे जे काही करिअर आहे किंवा आपल्यामध्ये जे काही गुण आहे ते गुण आपण विसरतो आणि या बाहेरच्या जगामध्ये आपण कुठेतरी भरकटून जात असतो आणि आपल्यामध्ये जे गुण असतात ते मागे राहतात आणि अवगुण आपल्यामध्ये जास्त निर्माण झाल्यामुळे आपल्याला तरी थोडीशी क्षमता कमी पडते आहे। आणि त्या क्षमतांचा जर सुधार झाला तर आपण सुद्धा पुढच्या वेळेस विनिंग होऊ शकतो, विनर होऊ शकतो आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। तर पुढच्या आपला विभागीय स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये देखील एवढ्या ज्या आज आपल्यासाठी ट्रॉफ्या आहे तेवढ्या ट्रॉफ्या तुम्ही घेऊन याल यासाठी पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो।